आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीची झणझणीत आणि चविष्ट वांगा बटाटा भाजी. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी इथे मीडियम फ्लेमवरती कढई ठेवली आहे. आता यावरती मी तेल घालते. आता ह्यामध्ये मी घालते लसूण 3 ते 4. आता ह्यामध्ये घालते कढीपत्ता 7 ते 8. आता ह्यामध्ये घालते मी 1 चमचा जिरं आणि चांगलं भाजून घ्यायचं. आता ह्यामध्ये घालते मी बारीक चिरलेला कांदा आणि चांगलं हे भाजून घ्यायचं. कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा. हे बघा, कांदा चांगला फ्राय झाला. त्यामध्ये घालते हिंग थोडंसं. आता बारीक चिरलेला टमाटर घालायचा. आता मी यामध्ये मसाले घालायला घेते. आता मी घालते 1 चमचा लाल मसाला, चिमूटभर हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मसाला आणि हे सगळे मसाले चांगले भाजून घ्यायचे. मसाले ना स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे चांगलं. आता यामध्ये घालते मी बटाटा. आता मी घालते वांगी आणि हे चांगलं मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता वाफेवर शिजू द्यायचं. असं 5 मिनटं ठेवते. 5 मिनटं झाली. आता मी झाकण काढते. हे बघा, आता ओलं खोबरं घालायचं. आता घालते बारीक चिरलेली कोथिंबीर. आता मी बघते की बटाटे शिजले की नाही. हे बघा, बटाटे शिजले म्हणजे भाजी तयार झाली आहे. आता मी सर्व करून दाखवते. तर अशा प्रकारे झाले वांगा बटाट्याची भाजी. तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबतही खाऊ शकता. मस्त लागेल. असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या